आपण नगद नारायण महाराज यांचा नारळी सप्ताह उमापूर या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी उमापूर येथील सर्व भाविक भक्त मार्केट कमिटी या ठिकाणी जमलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये हरिभक्त पारायण गुरुवर्य महंत श्री शिवाजी महाराज यांचं हेलिकॉप्टरने या ठिकाणी आगमन होणार आहे आणि आगमन झाल्याच्या नंतर या ठिकाणाहून भव्य अशी मिरवणूक महाराजांची निघणार आहे। इथून मार्केट कमिटीपासून शिस्तबद्ध पद्धतीने रथातून आदरणीय महाराजांना सप्ताह या ठिकाणी घेऊन जाण्यात येणार आहे। या ठिकाणी उमापूर येथील तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त महाराजांच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत आहे। तरी थोड्याच वेळात महाराजांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी येणार आहे। तसेच या सप्ताहासाठी गावातील स्वयंसेवक यांनी शिस्तीने सर्व भाविक भक्तांना त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे। तसेच 7 दिवस विविध प्रकारे या ठिकाणी कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे। तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे असे आवाहन करीत आहे। या शुभ प्रसंगी या उमापूर येथील जनतेला आपण काही संदेश शुभेच्छा देऊ इच्छिता काय? या शुभ प्रसंगी उमापूर येथील सर्व जनतेने बाहेरून पंचक्रोशीतून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची सेवा करायची आहे, स्वच्छता राखवायची आहे, कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होणार नाही, कोणाचा मोबाईल वगैरे काही वस्तू चोरी जाणार नाही किंवा कोणी संशयित व्यक्ती जर दिसत असेल तर ताबडतोब त्याला बाजूला घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करायचे आहे। कुठल्याही प्रकारच्या आपल्या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची दक्षता उमापूर व विशेष करून सर्व स्वयंसेवकांनी घ्यायची आहे असं मी उमापूर येथील जनतेला आवाहन करत आहे। हा सप्ताह किती वर्षानंतर उमापूर गावामध्ये होत आहे? माझ्या माहितीस तो मला असं वाटतं की 1974-75ला काहीतरी आला होता। त्याच्यानंतर 48 वर्षानंतर उमापूर या ठिकाणी परत नारायणगडचा सप्ताह आयोजित करण्याची संधी उमापूरला मिळालेली आहे। किती वर्षापासून आपण या सप्ताहाची तयारी करत आहात? साधारणतः मागच्या वर्षी राक्षस गोंतांबा या ठिकाणाहून सप्त्याचं नारळ आणण्यात आलं होतं। तेव्हापासूनच उमापूर येथे भव्य दिव्य असा सप्ताह व्हावा याची तयारी उमापूर येथील नागरिक करत आहे। ज्यावेळेस तुम्ही सप्त्याचा नारळ आणला त्यावेळेस गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? खूप आनंदित झाले होते गावकरी, कारण ही संधी बऱ्याच वर्षानंतर मिळालेली होती आणि सहजासहजी ही नारळी सप्ताहाची संधी मिळत नाही। या सप्ताहासाठी साधारण जे काही कमिटी आहेत, तुमची सुरक्षा कमिटी असेल, भोजन कमिटी असेल किंवा मीडिया कमिटी असेल, या सर्व कमिटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झालेले आहेत का? प्रत्येक कमिटीमध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक सहभागी झालेले आहेत। प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी या सप्ताहासाठी भरभरून देणग्या दिलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम कुटुंबाप्रमाणे संपूर्ण गावाने संपूर्ण जाती धर्मातल्या लोकांनी आयोजित केलेला आहे। त्यामुळे कुठेही याच्यात शंका घेण्याचं कारण नाही। आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।